15 ऑगस्ट प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान जागवणारा दिवस. तिरंगा, राष्ट्रगीत आणि देशभक्तीच्या घोषणांनी अवघा देश या दिवशी भारावून जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवलं आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. स्वातंत्र्याच्या या प्रदीर्घ प्रवासात देशाने अनेक आव्हानांचा सामना केला, प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घेतली आणि आज जगातील एक महत्त्वाची शक्ती म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. मात्र स्वातंत्र्याचा हा प्रवास केवळ भूतकाळाचा अभिमान सांगणारा नाही, तर 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पनाची नवी सुरुवात करणारा आहे. नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. चला तर मग जाणून घेऊया स्वातंत्र्याचा 79 वर्षाचा हा प्रेरणादायी प्रवास. 15 ऑगस्ट 1947. शतकानुशतकांच्या संघर्षानंतर भारताने स्वातंत्र्याची पहाट अनुभवली. ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्त झालेल्या भारताने लोकशाही, संविधान आणि विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला. अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून अभिमानाने जगतोय. स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर देशासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर भारताची मोठी झेप. स्वातंत्र्याच्या वेळी भारतासमोर अनेक अडचणी होत्या, मात्र गेल्या 79 वर्षात देशाने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली. शिक्षण असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, क्रीडा किंवा संरक्षण, भारताने प्रत्येक क्षेत्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. चांद्रयान मोहिमांपासून डिजिटल क्रांतीपर्यंत, कोविड काळातील लसीकरणापासून पोलिओ निर्मूलनापर्यंत भारताने जगासमोर आपल्या क्षमतेची उदाहरणं ठेवली आहे. UPI सारख्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेमुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळाली. एक देश, अनेक ओळखी, पण भारतीय हीच सर्वात मोठी ओळख. भारताची खरी ताकद आहे ती त्याच्या विविधतेत. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा. आपली वैयक्तिक ओळख कितीही वेगळी असली तरी या सर्वांच्या पलीकडे आपली एक समान ओळख आहे, ती म्हणजे आपण भारतीय आहोत. समान हक्क, समान संधी आणि समान कर्तव्य हीच भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे. लाल किल्ला स्वातंत्र्य दिनाचा ऐतिहासिक साक्षीदार. देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होतो. पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवला जातो. राष्ट्रगीत आणि 21 तोफांची सलामी दिली जाते. यानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करताना सरकारची दिशा, देशाची प्रगती आणि भविष्यातील संकल्प मांडतात. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून फडकणारा तिरंगा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा अभिमान सांगत असतो. 15 ऑगस्ट आपल्याला स्वातंत्र्याची किंमत सांगतो, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आणि त्याच वेळी भविष्यातील जबाबदारीचीही जाणीवही करून देतो. 79 वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास आणि आता विकसित भारताकडे वाटचाल. तिरंगा केवळ ध्वज नाही, तो आपल्या स्वाभिमानाचं, एकतेचं आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याचं प्रतीक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.